राजाचे स्वप्न आणि चतुर तेनाली रामन. एके रात्री विजयनगरचे महाराज कृष्णदेवराय गाढ झोपले होते. त्यांना झोपेत एक अतिशय सुंदर आणि अनोखे स्वप्न पडले. त्यांना दिसले की आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांच्या मध्ये एक भव्य राजवाडा तरंगत आहे. तो राजवाडा सोन्याचा बनलेला होता आणि हिऱ्यांसारखा चमकत होता. राजाला ते स्वप्न इतके आवडले की त्यांना वाटले, असा राजवाडा केवळ माझ्याकडेच असायला हवा. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने दरबारात सर्वांना बोलावले. त्यांनी आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि घोषणा केली, मला माझ्या स्वप्नातल्यासारखाच ढगांत तरंगणारा राजवाडा हवा आहे. जो कोणी असा राजवाडा बांधून देईल त्याला मी लाखो सोन्याच्या मोहरा बक्षीस देईन. राजाची ही विचित्र आज्ञा ऐकून सर्व दरबारी अवाक झाले. पण चतुर पंडित नावाचा एक धूर्त मंत्री मनातल्या मनात खूप आनंदला. भास्कर पुढे आला आणि म्हणाला, महाराज, मी असा राजवाडा नक्कीच बांधून देईन, पण त्यासाठी खूप तयारी करावी लागेल आणि खूप खर्च येईल. राजाने काहीही विचार न करता भास्करला खजिन्यातून सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या पिशव्या दिल्या. भास्करने ते पैसे घेतले आणि तो तिथून निघून गेला. प्रत्यक्षात तो राजवाडा बांधण्याचा कोणताही विचार करत नव्हता. त्याला फक्त राजाचे पैसे लुबाडायचे होते. तेनाली रामन हे सर्व लांबून पाहत होता. त्याला माहित होते की ढगांत राजवाडा बांधणे हे निव्वळ अशक्य आहे आणि भास्कर राजाला फसवतोय. पण राजाला थेट सांगणे कठीण होते, कारण राजा आपल्या स्वप्नावर ठाम होता. तेनालीने राजाला सत्याची जाणीव करून देण्यासाठी एक गुप्त योजना आखली आणि तो दरबारातून बाहेर पडला. काही दिवस उलटले. एक दिवस दरबाराचे कामकाज सुरू असताना एक म्हातारा माणूस रडत रडत राजाकडे आला. त्याचे कपडे फाटलेले होते, केस विस्कटलेले होते आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. तो राजाच्या पाया पडला आणि म्हणाला, महाराज, वाचवा, माझा न्याय करा. एका रात्रीत माझा सर्वनाश झाला आहे. तो म्हातारा इतका रडत होता की त्याला बोलताही येत नव्हते. राजाला त्याची खूप दया आली. राजाने त्याला पाणी दिले आणि विचारले, बाबा, शांत व्हा. सांगा, तुमच्यासोबत काय घडले? तुमच्या घरात चोरी झाली का, की कोणी तुम्हाला मारहाण केली? म्हाताऱ्याने आपले डोळे पुसले आणि तो थरथरत्या आवाजात बोलू लागला. म्हातारा म्हणाला, महाराज, मी माझ्या कुटुंबासह शहराबाहेर एका लहान झोपडीत राहत होतो. पण काल रात्री आकाशातून एक मोठा तरंगणारा राजवाडा आला आणि त्याने माझ्या झोपडीवर धडक दिली. माझी झोपडी कोसळली आणि त्या राजवाड्यातील सेवकांनी माझे सर्व पैसे लुटले. हे ऐकून राजा संतापला आणि ओरडला, हे काय वेडेपणाचे बोलणे आहे? राजा गर्जना करत म्हणाला, अरे मूर्खा, ढगांत राजवाडा कसा काय असू शकतो आणि तो तुझ्या झोपडीवर कसा आदळेल? हे शक्यच नाही. तू खोटे बोलून आमची दिशाभूल करत आहेस. स्वप्नातील गोष्टी प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत. राजाचे हे बोलणे ऐकताच तो म्हातारा अचानक रडायचा थांबला आणि शांत झाला. राजाच्या या विधानानंतर त्या म्हाताऱ्याने आपली खोटी दाढी आणि पांढरे पागोटे काढून टाकले. समोर चक्क तेनाली रामन हसत उभा होता. राजा आश्चर्याने पाहतच राहिला. तेनाली नम्रपणे म्हणाला, महाराज, जर माझ्या झोपडीवर राजवाडा पडणे हे खोटे असू शकते, तर ढगांत राजवाडा बांधणे हे तुमचे स्वप्न तरी खरे कसे असू शकते? राजाला आपली चूक क्षणात समजली. भास्करने केवळ पैसे लुबाडण्यासाठी खोटे आश्वासन दिले होते हे राजाच्या लक्षात आले. राजाने भास्करला त्वरित बोलावून शिक्षा दिली आणि सर्व पैसे खजिन्यात जमा केले. राजाने तेनालीच्या चतुरपणाचे कौतुक केले. मुलांनो, यावरून आपण हेच शिकतो की अशक्य आणि अव्यवहार्य स्वप्नांच्या मागे धावू नये.